फ्रेंड्स, तर आज आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्या सोसायटीमध्ये अक्षर एस्टोनियामध्ये सकाळपासून प्रोग्राम चालू आहेत आणि आता संध्याकाळी सोसायटीची पूजा, हळदी कुंकू आणि इतर प्रोग्राम आहेत. आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी सकाळपासून कुठे गेलीच नाही. सकाळी मी प्रोग्राममध्ये दिसली नाही म्हणून काका मला विचारत होते की तू सकाळी आलीस का नाही, आणि अजून बाकी सगळे विचारत होते. मी रांगोळी बघत होती तेवढ्यात आराध्य आला आणि मला सांगायला लागला की मला लागलं, मी पडलो म्हणून. तर म्हटलं चल आपण बाप्पाचं दर्शन घेऊया, मग तुझं लागलेलं बरं होईल. आम्ही दोघांनी दर्शन घेतलं. दीदी आणि बाबा मागून येणार होते. तसंच हळदी कुंकवाचा प्रोग्राम पण चालूच होता. सोसायटीतल्या सगळ्याजणी खूप छान अशा तयार होऊन आल्या होत्या आणि काहींनी नऊवारी पण वेअर केली होती. हळदी कुंकवाबरोबरच इथे गाण्याचा पण प्रोग्राम होता आत्ता. आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे सकाळी मी आळसच केला आणि सकाळच्या प्रोग्रामला नाही जाऊ शकले. आमचं दोघांचं पण दर्शन घेऊन झालं होतं. आणि या आमच्या सोसायटीतल्या सगळ्या लेडीज सगळ्यांनी मोस्टली ब्ल्यू आणि पर्पल कलरच्या साड्या नेसल्या होत्या. सोसायटीतल्या सगळ्याजणी खूपच हौशी आहेत. एकीकडे हळदी कुंकू पण चालूच होतं. ऑफिस जॉईन केल्यापासून माझी खूपच दगदग चालू होती. घरातलं सगळं उरकून मग ऑफिसला जायचं आणि मग रात्री उशिरापर्यंत एडिटिंग करायचं. म्हणून आज सुट्टी होती म्हणून सकाळी आळस केला, पण सकाळचा प्रोग्राम मिस झाला याचं खूप वाईट वाटत होतं. सकाळचा प्रोग्राम मिस झाला पण ठरवलं संध्याकाळचा प्रोग्राम अजिबात मिस करायचा नाही. मग रेडी झाली आणि आली खाली. हळदी कुंकू झाला आणि मग या काकी आणि आजीला नमस्कार केला. अद्वितची मम्मी माझ्याच एजची आहे तरी पण मी त्यांना पण नमस्कार केला. आणि मग हा आला परत माझ्याकडे इमोशनल ड्रामा घेऊन. मला म्हणतो लागलं माझ्या दुखतंय खूप. तर म्हटलं चल आपण जेवून घेऊया. जेवणामध्ये होती मटर पनीरची भाजी आणि दुसरी एक भाजी होती ॲक्च्युली, पण मी दुसरी भाजी घेतली नाही. मी फक्त मटर पनीरची भाजी घेतली. डाळ, भात, पुरी, लापशी, जिलेबी, पुरणपोळी आणि सॅलड्स. अजून काहीतरी होतं पण मी ते घेतलंच नाही. भजी पण होती आणि काका आले मला विचारलं की तू सिंगिंगमध्ये घेशील का, पार्टिसिपेट करशील का. तर म्हटलं बघते. आणि मग ही माझी मैत्रीण मला भेटली. हे काका तर खूपच ॲक्टिव्ह आहेत. कोणत्या पण प्रोग्राममध्ये खूप धमाल करत असतात आणि यांच्यामुळे प्रोग्रामला अजून मजा येते. आणि मग इथे आमचं सिंगिंगचं डिस्कशन चालू होतं आणि या ताई आहेत ज्या रेड साडी नेसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी एक गाणं गायलं होतं. ते मला खूप आवडलं होतं आणि मी त्यांचं कौतुक करत होते की ताई तुम्ही खूप छान गाणं गायलात. आणि मग इथे आम्ही डुएट सॉन्ग गाण्याचा विचार केला. गाणं खूप छान झालं होतं आमचं आणि ते सगळ्यांना आवडलं होतं. आम्ही गायलेल्या गाण्याचा आम्ही वेगळा व्हिडिओ अपलोड करीन, पण तुम्ही तो नक्की बघा. काका बोलत होते त्याच्यावरून मला खूप हसायला येत होतं. आणि मग फायनली नंतर आम्ही जायला निघालो. नंतर मग द्रोणागिरीतच असलेल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो आणि आईस्क्रीम घेतली. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. सो बाय फ्रेंड्स, गुड नाईट.